नियमक्रमानं जे काही ठरवलं त्यांनी ते हातात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. सगळ्यांनी एक नाही ठरवलं, माध्यम वेगळे वेगळे आहेत, पण सगळ्याचं कारण एकच आहे. कोणाला कशातून, कोणाला कशातून, कोणाला काय नाही, कोणाला काय आहे. एखादा माणूस श्रीमंत असेल पण संततीत नसेल. नसतं का असं? बऱ्याच ठिकाणी आहे असं. संततीत नसते, नाही का? आणि काही काही ठिकाणी गरिबीच असते, पण काटते कुटते भरपूर असते. नाही का? भरपूर पोरण पोरी असतात, नाही का? असं वैभव असतो, नाही का? एके ठिकाणी मी बघितलंय 5 भाऊ आहेत. 3 भावाला बरोबर आहेत ते बाळ, पण एकाला काहीच नाही, एकाला पोरगीच आहे. आणि किती किती लाखाचे बंगले आहेत त्यांचे, बरं का? एकाला तर काहीच नाही आणि एकाला हाय पण पोरगी आहे. ते बी बरोबर नाही. म्हणून ह्या ज्या भानगडी आहेत, तर ह्या भानगडी दैवानं म्हणा आपल्या साध्या भाषेमध्ये किंवा संतांच्या बोलीमध्ये आदरस्थानं आहेत, नाही का? आणि संतांच्या दृष्टीनं भ्रांताला बोलायकरता ते आदृष्ट म्हणतात. पण संतांच्या दृष्टीनं ते आदृष्ट बी नाही, खरंच नाही. आपली कशी कधी अशी भूमिका होईल हे अनुभवाला यायलंय. हा भ्रम आहे आणि आता सिद्ध होत आहे. भ्रम ठरल्यावर जीवाला सुख प्राप्त करून घ्यायची गरज नाही. सुख 2 प्रकारचे आहे. एक व्यवहार्य आणि एक अव्यवहार्य. कोणाच्या बी बाबतीत असंच आहे बरं. व्यवहार्य सुख आणि अव्यवहार्य सुख. दुःखाच्या बाऱ्यात 2 प्रकार आहेत. कार्य दुःख, कारण दुःख. नाही का? म्हणून व्यावहारिक सुख, जीव जो सुखाकरता प्रयत्न करतो का त्याचं सगळं पुढापासूनच चुकलेलं आहे. काय करावं त्याला? आणि त्याला तर दम नाही. आणि सुख प्राप्त व्हायण्यासारखं ठिकाण फक्त मनुष्य देह आहे. मनुष्य देहात जी ताकद आहे का ती ब्रह्मदेवात पण इंद्रात नाही. हो काय ताकद आहे माणसाच्या देहामध्ये. इंद्राला नाही साध्य होऊ शकत, ते मृत्यू लोकात त्या शरीराला साध्य होत. उघड उघड हिशोब ते म्हणतात प्रतिलोकी व्हावा जन्मा. कोण म्हणायले? इंद्रासारखे माणसं मृत्यू लोकात जन्म व्हावा म्हणतात. म्हणून ह्या मनुष्य देहामध्ये सुख प्राप्त करायला धावायची गरज नाही, दुःख निवृत्त करायला बी धावायची गरज नाही. पण हे 4 आहेत. सुख 2 प्रकारचं, दुःख 2 प्रकारचं. म्हणून शांत राहावा, व्यवहार करू नाही असं नाही. कारण व्यवहार अकर्तव्य स्थितीनं करावा. कर्तव्य काहीतरी मला करायचंय, याच्यावर हे करायचं, कशावर तरी काही करायचंय, असं कर्तृत्वपणा त्याचा सुटला पाहिजे. करणं नाही बंद करायचं, करणं चालून ठेवायचं. त्या होणाऱ्या गोष्टी होत्या नाही तर झाल्या तरी नाही झाल्या, नाही झाल्या तरी नाही झाल्या अशी आपली कहाणी आहे, नाही का? म्हणून सुख प्राप्त करणं त्याला काही काम नाही सुख प्राप्त करायचं. कारण व्यावहारिक सुख प्रत्येकाचं ठरलेलं आहे. व्यवहाराचं आज असताना सगळे गरीब नाहीत, सगळे श्रीमंत नाहीत, सगळे निपुत्रिक नाहीत, सगळे सुपुत्रिक नाहीत, नाही का? सगळे हे व्यवहारातले सुख आहेत का हे अदृष्टावर आहेत. म्हणून नाही प्रयत्न केले तरी व्यवहारातलं सुख मिळणारच आहे. आपल्याला ठरलेलं आहे आपलं, नाही का? आपलं सुख ठरलेलं आहे. आपल्या शेतावर कुणाचा हक्क आहे का? ठरलेलं आहे ते आपलं, नाही का? कोणाला विचारायला जायचं का पेरण्याकरता, माल काढण्याकरता? आपल्या हातात येते आणि आपल्यावरच येते. पेरलं तर काहीतरी निघत, नाही पेरलं तर गवत होईल. नाही पेरल्यावर, नाही क्रिया केल्यावर गवताळ होईल, क्रिया केलं तर काहीतरी माल प्राप्त होईल. कोणाला विचारायचं नाही ना, ठरलेलं आहे ते आपलं. आणि आळसानं जर आपण बसून राहिलो तर त्याच्यात गवत होऊन जाईल, सगळं पडत होऊन जाईल ते. म्हणून करून थांबायचं नाही. प्राप्त होणं अदृष्टावर आहे. पण व्यवहारातलं सुख ज्याच्या त्याच्या व्यवहारामध्ये मिळणारच आहे, त्याला ठरलेलं. आता राहिलं अव्यावहारिक सुख. अव्यावहारिक सुख जीवाचं स्वरूप अव्यावहारिक आहे. त्याला अव्यावहारिक सुख प्राप्त होण्याकरता
प्रयत्न करायची गरज नाही, अव्यावहारिक त्याचं झाकलेलं आहे आणि ते संतांना उघड करता येतो, तेव्हा त्याला अव्यावहारिक सुख प्राप्त होतं. सुख प्राप्ती करता काही मरमर करायची गरज नाही. आणि आता राहिले दोन दुःख, कार्य दुःख आणि कारण दुःख. कार्य दुःख किती बी निवृत्त करीत राहते, होतच राहतं पुन्हा. एकदा रोग झाला पुन्हा नीट केला होतो, होऊ शकतो नीट, पण पुन्हा बी होऊ शकतो. नाहीतर त्याची औषधं खाता खाता दुसरा बी उगम पाहू शकतो. किती बी कार्य दुःख निवृत्त करा ते पुन्हा होतातच, पण कारण दुःख मात्र निवृत्त करणं गरजेचं आहे. कोणतं दुःख निवृत्त करायचं आपल्याला? कारण दुःख. पण कारण दुःख अज्ञान नाही. कशामुळे? दुःखाचं कारण अज्ञान. अज्ञानामुळे अज्ञान काढून टाकल्यावर दुःखच नाही राहिले. मग आता अज्ञान काढीनात ना आपण. गरिबी काढून टाकावं वाटायली काय अज्ञान? गरिबी काढून टाकावं वाटायली. पण कोणाकडे गरिबी आहे? कोणाकडे गरिबी आहे सांगा ना तुम्ही. आपण ठरवलेली आहे ठरवलेली आपण की पसारा कमी असतं म्हणजे गरिबी, पसारा भरमसाठ असणं म्हणजे श्रीमंती, भरमसाठ पसारा असणं म्हणजे न मरणं. असे नाही. आणि कमी पसारा असणं म्हणजे मरणं. महाराज काय संतांचे उपकार आहेत आपल्यावर. लय मोठा पसारा असल्यावर मरण येत नाही, कमी असल्यावर लवकर आल्याची राहत नाही. काही संबंधच नाही ना राव. काय पसाऱ्याच्या नादी लागली ती हो मनुष्य द्यातली. त्याला पसारा असला की त्याला बरं वाटतं. आणि त्याच्यामुळं पसारा बरा आहे का ह्यो पसाऱ्यामुळं बरा आहे? त्याच्यामुळं पसारा वापायला लागला. याच्यामुळं पसारा वापायला का पसाऱ्यामुळं हा उठून दिसायला? याच्यामुळे दिसायला ना पसारा उठून. म्हणून अज्ञान निवृत्त करायला जावं तर अज्ञान सापडत नाही. पण अज्ञान नाही नसलं, नाही सापडलं तरी मानावं लागतं. ज्या अर्थी कन्हायला त्या अर्थी काहीतरी म्हणावं लागेल की नाही? म्हणावंच लागेल. ज्या अर्थी यायला दुःख निवृत्त करायचं पडायचं त्या अर्थी अज्ञान मानावंच लागेल. काढायचं ठरल्यावर सिद्ध होत नाही, पण भ्रांतीनं ग्रासलेले असल्यामुळे आपल्या ठिकाणी गरिबी वाटते, आपल्या ठिकाणी काहीतरी अडचणी वाटतात. किती मोठ्या माणसाला आपण सगळ्यापेक्षा श्रीमंत वाटतो का मोठा लेखन पाहून आपण गरीबच वाटतो? श्रीमंताची नजर वरच्या लोकांकडे का खालच्या? वरच्या. आणि खालच्या लोकांची नजर की वरच्या लोकांना, नाही का? आता दोघांची नजर खाली झाल्यावर बरी राहील, नाही का? श्रीमंतानं जर खालच्या लोकांकडे पाहिलं की याच्यापेक्षा आपलं बरं हे म्हणजे लगेच समाधान होईल की नाही, जाऊ द्या, नाही का? आणि समजा आपलंच जर हे असलं तर मग काही वाटत मात्र कशाला या होरामध्ये लई जर पावसानं बेजार केलं, लई कृपा काढ पडली तर काय काय जाऊ द्या, सगळ्याच होईल ते. आपली जोड हे जाळीवर करून सगळ्याच्या केटर बरोबर सगळ्याची बरोबर जाऊ द्या, आपल्या एकट्याच झालंय का? सगळ्याच झालंय. जे होईल जगाचं ते आपलं होईल. मग तसं म्हणतं का धाल दूरच पण तरी धाल दूर ठेवूनच म्हणावं लागतं. म्हणून ह्या सगळ्या समस्या निवृत्त व्हायला म्हणून ते फार जबरदस्त तात्काळ समस्या निवृत्त होतात नाही. समस्या ठरतच नाही. समस्या सोपा उपाय सांगा. कशा निर्माण होईल अंगासाठी? तर नामानं निर्माण होते, नाही का? म्हणून तुकोबाराय म्हणतात नामस्मरण करण्याबद्दल तुम्ही काही अडचणी काही दाखवू नका, काही दाखल टीका करू नका. नकारा टाचणी येथे काही अडचणी, टाचणी करणं वेगळं आणि सगळंच रान नांगरणं वेगळं. टाचणी करतात काही लोक केळीची, नाही का? टाचणी करणं म्हणजे नांगर नाही का? काही काहीतरी आपली टाचणी करणं. तसं आपली टाचणी करून नामस्मरण हे का नांगरण्यासारखं आहे, टाचणी केल्यासारखं आहे, नाही का? टाचणी आळ्या आळ्यानच करायची का सगळ्या इथून करायची? आळ्या आळ्यानच करायची. सकाळी सगळीच काम घ्यायचे, सकाळच्या आळ्यात दुपारच्या आळ्यात तिथं संध्याकाळची तिथं. सकाळी सकाळी जशी काहीतरी टाचणी करायची आपली, तेच गुंडाळून ठेवायचं की सकाळी तिकडं पाहत, दिवसभर मी इकडंच पाहत रातचं मी इकडंच पाहत.
रात्रीचं मी डोक्यात काय आहे सगळा संसार, काल काय केलं, उद्या काय करायचं, दिवसभर ठरलेलं करायचं आणि संध्याकाळी पुन्हा विचारायला लागायचं कधी घ्यायचा आनंद आत्मस्वरूपाचा, नाही का? कुठे चिंता दिवस धंदा लागलेला आहे भारत भेटतात. असं हे आपल्या मागचं ते रडगाणं आहे, हे न संपणार आहे असं आपण ठरवलेलं आहे, तसं निश्चित केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात असं नामस्मरण करा बाबा, नाही का? म्हणून न करा टाचणी काही काळ आणि काही येथे काही अडचणी, काही अडचण करू नका, अडचण सांगू नका. कोणत्याही कामाबद्दल तुम्हाला तोंड वाजवायची गरज मोजकी आहे. काहीतरी एकदा काम सोयीला लावून दिल्यावर, नाही का, काही काही माणसं मौन बाळगतात, चातुर्मासा करता व्रत धरतात. हो, आता मौन बाळगल्यावर त्यांची कामं राहतात का? नाही, कामं चालूच असतात त्यांची. कुठले तरी एक यल्लापूरला यजमान आले होते, ते पायी तीर्थयात्रा करणारे, पण मौन होते त्यांना. त्यांच्या सगळं पाठीण लेखणी असे जेवण ठेवायचं, बाबा मला बोलायचं, मला मौन व्रत नाही, मला मौन व्रत नाही म्हणायचं. त्यांनी लोकांनी ओळखून घ्यायचं कसं आले याला आम्ही येत नको बरेच दिवस. आणि त्यांनी ते बोर्ड पाठी लिहून फाची पुढं विचारायचं नाही कोणाला बाबा, कोणी काही म्हणलं समजा जेवण झालं का नाही, त्याला ते पुसून टाकायचं आणि सांगायचं जेवणाची गरज आहे, एवढं एवढं लागते मला, पोळी एक पोळी दोन पोळ्या, आधी साधी असली तरी चालते, जसं असेल तसं लिहून ठेवायचं, लोकांना आणून द्यायचं. त्याची तीर्थयात्रा झाली, 4 महिने हिंडलं म्हणा, ते काही अडचणी आल्या का? आणि आपल्याला त्या व्यवहारात काही अडचण नाही, बोलायला मोकळी घे. नामस्मरण करता करता घरच्याला बोलायचं नाही का, बाहेर त्यांना बोलायचं नाही, बोलायचं सगळ्यांना, पण नामस्मरणाच्या व्यतिरिक्त वाणी रिकामी ठेवायची. वाणी रिकामं ठेवणं म्हणजे तास बेर नाही. कोणाला आवडतो अवसरकीच्या फुल्या वाट्यासारखी एक बियाणं कमी पडलं तर 2दा 3दा माणसं तुटावी देत, बाहेर लावतेच पण खाली जाऊ देत. आम्ही 200-250-300 रुपये घातले छोटीवर मिरच्या लावल्या, तर जाऊ द्या मिरच्या, तर ती सरकी अशी वाढली त्या मिरच्याला, त्यांचं दाबून टाकलं तर वाटलं उगत लावण्यात, तर दाबून टाकलं त्यांनी. होऊ द्या वाटते का व्यवहारात तूट, सवय नाही का आपल्याला व्यवहारात तूट होऊ नये म्हणून. देवाच्या बाबतीत का तूट होऊ नये? आणि व्यवहाराला फळ नाही, व्यवहाराला फळ नाही, व्यवहारासारखं भयानक फळ कोणतंच नाही. आतापर्यंत जीवाची जी साखळी चालू आहे ते व्यवहारामुळेच आहे. व्यवहारात सत्य समजल्यामुळे क्रियामान संचित प्रारब्ध, क्रियामान संचित प्रारब्ध हे व्यवहारातून निर्माण. आणि परमार्थाला लागलेल्या माणसाचं संचित आणि प्रारब्ध राहत, संचित आणि क्रियामान लागू होत नाही, राहता राहिलं प्रारब्ध ते संपून जात. किती चांगलंय परमार्थाच्या बाऱ्यामध्ये, पण तसं नामस्मरण करावं लागेल आपल्याला, नाही का? ऐकून घ्याल काय हरकत आहे, काय आता धुनच करायचं, पण ऐकून घ्याल काय हरकत आहे, त्याला का पैसे लागले का? म्हणून ऐकून घेतलं पाहिजे माणसात, ऐकून घ्यायचं, पण ते ऐकून घेतील त्याचा फायदा आहे काय करते त्यांचा, कुठपर्यंत करायचं. तुकोबारायांनी त्यात सुद्धा उत्तर सांगून ठेवले की कुठपर्यंत करायचं आपल्याला नाम, नाही का? तर तुकोबाराय त्याचंही उत्तर लिहून ठेवतात. तुकोबाराय म्हणतात न करा टाचणी येथे काही अडचणी, म्हणून अशा प्रकारची तुटकाळ होऊ देऊ नका, काही अडचण सांगू नका. मग काय करा, जिव्हेनं जिव्हा अमोप करी माप, विठ्ठल पिकला माझा बाप, जिव्हेनं अमोप माप भरायचं टाका, सारखं माप भरीत राहा जिव्हेनं, सारखं माप भरता भरता अंतकरण शुद्ध होईल. अंतकरण शुद्ध झालं की सगळा परमात्माच पिकलेला आहे, प्रत्येक फळ पिकलेलं आहे, प्रत्येक फळ, प्रत्येक वस्तू परमात्मा आहे. वस्तू रूपाने कोणती वस्तू आहे, कोणतीच रूपानं वस्तू ठरत नाही, कारण शरीराकडे पाहायला जावा तर हाडमास आहे, हाडमासाकडे पाहायला जावं तर पंचभूत आहे, पंचभूताकडे पाहायला जावं तर प्रकृती आहे, प्रकृतीकडे पाहायला जावं तो आत्मस्वरूप आहे. पण कोणती वस्तू आत्मस्वरूप आहे का? प्रकृती, 5 भूतन, हाडमासन, माणसं येत, कोणती प्रकृती आत्मा, पण नामस्मरण कमी पडलंय म्हणून आत्मा वाटत नाही, माणसं वाटतेशी राहत.
नाही का? तरी गोम हीच गोमेक आहे. लक्षात घ्या गोम. कारण आपण कमी पडलो ना, आणि कमी पडलो असं समजून जर वागू लागलो तर आता तुम्हाला सांगतात संत, तुम्हाला अधिकार आता आहे प्राप्त करायचा नाही. फक्त संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून निश्चय करावं झालं तुमचं काम. अरे एखाद्या राजानं जर एखाद्या गुरुजी सांगत असत भटाच्या मुलीचा जर स्वीकार केला तर त्या भटाच्या मुलीनं संकोचित मन करू नये. स्वीकार केलाय ना आपला, फक्त निश्चय बाकी राणी व्हायचा का तिनं चौकशी करून संकोच करीत बसावं. निश्चय बाकी. गुरुजी म्हणतात एका भटाच्या मुलीला पसंत केलं राजाच्या मुलानं, सगळीकडं कलमा झाला की अमुकरावची मुलगी राजानं पसंत केली. ती मुलगी म्हणे आम्ही असे दुबळे गरीब, ते पाहिलं तर राज्य घरानं माझा स्वीकार कसं करतील ते. तिला संशय होता ना, कसं काय करतील, माझे बाप दुबळे येत, ते भिक्षा मागितल्याशी आमचा उदरनिर्वाह होत नाही. हा कोण आहे? राजा आहे. राजाचा मुलगा माझा कसा स्वीकार करी? संशयासारखं नव्हतं वातावरण होत ना, माझा कसा स्वीकार करी, म्हणून तिला संकोचित वाटत होत. संकोचित वाटता वाटता त्या दोन शहाण्या बाया बसल्यानंतर सांगितलं इकडे ग. मुलगी गेली म्हणजे काय म्हणली बाई, काय भाजी मानेस तुला राजानं स्वीकारलंय म्हणा. ती म्हणली अगं तुम्ही येडेत का काय, मामी काकू काहीतरी म्हणली कस काय, अगो आमची स्थिती कशी त्यांची कशी आहे. अगं येडीस काय तू, म्हणजे कशावर म्हणता तुम्ही, अगं तुझ्या मला आग लागली सांगतो यासारखी एखादी तरी मुलगी गावात आहे का. ती म्हणली हो हे खरंय. तिला बी माहित होतं की माझ्यासारखी स्वरूपवान गावात कोणालाच मुलगी नाही. आपल्या गावात तर नाही बाबा, आता बाकी राजाचं काय होतं ते, पण त्याच लहान मोठ्या घरामध्ये अशी मुलगी नव्हती. तिला सांगितलं सांग बरं तूच, सगळ्या गावातल्या मुली तुला माहित आहेत ना, तुझ्यासारखं स्वरूप कोणाचं पाहिलं का गावात. हे करे म्हणून ते करू शकतो. काय बोलली, सगळं तुमचं सारखं चैतन कोण आहे? सगळे सगळे कोण आहे तुमच्या सारखं? शास्त्र चैतन्य आहे का? नाही. या शास्त्रामध्ये चैतन्याचीच केवळ माहिती आहे. ज्ञानच याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये हे पात्र परमात्म्याशिवाय काही बोलत नाही. आणि जगाबद्दल बोललं तर खोटं म्हणून बोलतो, आणि परमात्म्या म्हणून बोललं तर अगदी खरंच म्हणून बोलतो. हे का? पण चैतन्य काय नाही, पण चैतन सांगणार आहे त्याच्यानंच कळलं आपल्याला चैतन आहेत म्हणून. हा त्याची शक्ती आहे, पण ती आपल्यासारखं सकाळून इकडं दुपारून तिकडं का सारखं त्याच्यात कधी बदल आहे का? कधीही त्याला समोर घ्या, तेच बोलणार का सकाळून इकडं दुपारून तिकडं, नाही का दुपारून जर जवळची वाटली ती तर मग नाही झालं. हेच असं आहे का? नाही का? कोण आहे चैतन? देवांचं शरीर चैतन्य आहे का? नाही का? सांगा. मंदिरातल्या मूर्ती चैतन्य आहेत का? कोण आहे चैतन्य? मूर्ती ज्याला कळतात तो चैतन्य. का त्याचा परमात्मा स्वीकार करणार नाही तर म्हणतो ममई वंश, माझ्यासारखाच अंशवान कोण आहे सगळ्या जगात? फक्त जीव आहे असं परमात्मा म्हणतो बरं, हे का? आणि तो परमात्मा सगळ्या वस्तू रूपानं तोच आहे. सांगा ना, हे शर्ट आता अंगामध्ये घातलेलं आपण त्याला शर्ट समजतो, पण त्या शर्टाचा उकल करायला बसलो तर त्याच्यात आडवी उभे दोरे, मसनीचा एक दोरा शिवलेला आहे आणि बाकी कापड होतं ते आडवे उभे दोरे, कनिष्ठ उभे निष्ठे उभे दोरे असते तर सुताचा बिंडला असता. कोळ्याला बैलाला मोरक्या करतो आपण तसा टेस्टी करतो नाही का, नुसता उभा असता तर सुता असतं. आडवे उभे दोरे का काय ते निष्ठे उभे, आडवे उभे दोरे शर्ट नाही ते आडवे उभे दोरे. आणि आडवे उभे दोरे जर एक 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 दोरा काढला तर मग ते सगळं सूतच आहे का कपडा आणि शर्ट आहे? सूतच आहे. आणि त्या सूताचे पिळे जर उकलले तर रूच आहे का सूत आहे? रूच आहे. आणि तो रूप झालाय कशाचा? कापसाचा. कापूस झाला कशाचा? मातीचा, आहे का? आणि माती कशाची झाली? पाच भूताची. आणि पाच भूत कशाची झाले? प्रकृतीचे, अविद्येचे, नाही का?
आणि अविद्येचे झाले तर ते अविद्येचे पदार्थ खरे आहेत का? ती अविद्या निर्माण झाली परमात्मा स्वरूपावर. परमात्म्याला इच्छा झाली मी अनेक रूपानं व्हावं, पण त्याला अनेक रूपानं व्हायला काहीतरी लागतं निमित्त. असंग येतो, स्वच्छ शुद्ध असंग असलेल्या कशाला तरी जवळ घेतल्याशिवाय त्याला बाहेर येत आहे. मग त्याच्या स्वरूपावर त्यानं अविद्या माया निर्माण केली, तिचं द्वार करून तो प्रगट झाला. पण ती अविद्या किंवा माया, ती माया त्याच्यावर निर्माण झाल्यामुळं परमात्माच आहे का मग कपडे परमात्माच. पण त्या वस्तू बद्दल विचार करा, धातू बद्दल विचार करा. सगळे धातू मातीचे झालेले, सगळ्या वस्तू फायबर कशाच आहे? मातीच आहे, नाही का? लाकडं कशाची आहेत? मातीचे. कितीही दर्जेदार सागवण असलं तरी त्याची आई कोण आहे? माती आहे. आणि मातीची आई प्रकृती धडक. अशी ही प्रकृतीच आहे सगळी, आणि प्रकृतीच आहे का परमात्माच आहे? कोणती बी वस्तू विठ्ठल नाही का? त्याला तर तुकोबाराय म्हणतात विठ्ठल जळी जळी भरला, नाही का? काय अवघड आहे का? घेणं देणंच अवघड हे का? अवघड आहे नाही का? अवघडीपणा कुठं निघत असतो? पण विठ्ठल जळी जळी भरला, रीता ठाव नाही पुरला. तुकोबाराय म्हणतात आज म्या दृष्टीने पाहिला, कारण त्याचं नव नामस्मरण रोज सकाळून घडी घडी सकाळून होते का? सकाळी होत. आज म्या दृष्टीने पाहिला, काय पाहिलं हो? विठ्ठलची. दुसरं काय पाहिलं? तुकोबाराय म्हणतात बाबा सगळा विठ्ठल पिकलेला आहे का वस्तू आहे? ध्यान विठ्ठलच आहे असं अंतकरण जर स्वच्छ झालंच, त्याच नामस्मरणानं जे अंतकरण अविद्यायुक्त आहे ते तर नामस्मरणानं स्वच्छ झालं तर त्याला सगळं परमात्मय वाटल. आणि वस्तू घ्यायला, नाव घ्यायला वस्तू तरी आहे का दुसरी? नाही. वस्तू असल्यावर नाव घेता येईल का? नसल्यावर. आणि वस्तूच नाही ना आता, नाही का? कुठे वस्तू? वस्तू कल्पना आहे का? वस्तू आहे कल्पना आहे ना. परमात्म्यावर केलेली अविद्येची कल्पना, अविद्येवर केलेली पाच भूताची कल्पना, पाच भूतावर केलेली हाडामासाची कपड्याची कल्पना, हाडामासावर केलेली माणसाची कल्पना, माणसावर केल्यावर जात धर्माची कल्पना, नाही का? जात धर्माची, वर्ण आश्रमाची. जात जातीचे महाराज सांगत होता, जात म्हणजे जा आत. कुठं आत जा का झेंडे घेऊन बाहेर हिंडा? कुठं हिंडा? अरे जात पहा तुम्ही आत जाऊन, कोणती जात आत जा. बाहेर नाही मिळ लागणार तुम्हाला. देव मंदिरात असतो का बाहेर? हा आत असतो देव. तसं जात महाराज, नाही का? हात गेल्यावर कळत असतो देव. माझा सगळा हा परमात्माच आहे का जग आहे? परमात्माच आहे म्हणल्यावर नाव घ्यायला तरी दुसऱ्या वस्तू आहेत का? कारण त्या वस्तू सिद्ध होत नाही. सिद्ध झालेली वस्तू खरी असते का दिसलेली? सिद्ध झालेली नाव घेतलं तर परमात्मा विशिष्ट नाव घेतलं काय? आता तुझं नाव घेतलं तर परमात्माचं नाव. हा पुन्हा लय चिंतनाकडून सांगतात. जर ज्याला चिंतन झेपत नसेल ना, त्याला काय करायचं? सगळ्या वस्तू काही नाव आहेत, नाही का? सगळ्या वस्तू ज्या आहेत का त्या नावानं मिरवतात, आणि वस्तू गेल्या तरी काही दिवस नाव राहत, नाही का? म्हणून हे सगळ्या वस्तू नामरूप आहेत. पण त्याही वस्तू असू त्या काय रूपाने, कारण त्यावर नाव घेतल्याची ती वस्तू पुढे येतच नाही का? आता नाव घेतलं कल दुपारचा पहारा, आलं का नाही लक्षात? संध्याकाळ असताना कवळाचा पहारा आहे. संध्याकाळ असताना सुद्धा एखादं बटन टाकायचं राहिले का आपण, नाही का? म्हणून आता ध्यानात आलं की नाही? कळकळ उन्हाचा पहारा आहे, आणि कळकळ आमच्या इथं कल्लीमध्ये काय व्हायचं बा,
आम्ही लहान होतो त्या बाया बाया आपल्या 10-11 वर्ष गप्पा मारीत बसायचं. आणि मग त्याच्या गप्पा एखादा निघले तर फटाफटा निघायच्या, एखाद्या बार निघले तर भूताच्या निघायच्या. त्या म्हणायचं कळकळ उन्हाचा पारा आणि जांभळी खाली असं खळखळ जांभळ हल्ली त्याला सगळ्या बांगड्या वाट्या हे लगेच आम्ही त्याच्या बघायला फिरायचो. काय दिसत होतं? भूत दिसत होतं तो प्रसंग उन्हाचा पहारा कलकल तिथं पडीत नाही, जवळपास पडीत नाही, अशी स्थिती होते. नाव घेतल्याबरोबर दुपार दिसती, भूत दिसलं की नाही. तसं सगळ्या वस्तू नामानं प्रकाशित आहेत. आणि सगळे नाम ओंकार स्वरूप आहेत. आता गुंडाळून टाकायचं. महाराज फार सांगत असत पहिल्या त्यांच्या स्थितीमध्ये. ते म्हणजे असे शेतकऱ्याला त्या काळात भीती होती. शेतातल्या मालाला चोर न्यायचे, कापूस न्यायचे, ज्वाऱ्या खोडून न्यायचे. महाराज एक एक पेंडी सुद्धा आपल्याला करून देत कट होते करून हे करावं लागेल. ना. एक एक पेंडी काम भेटत नव्हतं. अन्न बी 4-2 तास तितकेच न्यायचे, तेच फुटायचे. कन्या करायच्या, घुगऱ्या करायच्या आणि खायची. इतका बिकट प्रसंग होता. सगळ्या शेतकऱ्याचा पसारा पडला. याला तरी झोप लागत होती का? शेतकऱ्याला पसारा पडलेला आहे, रात्री येडे करणं. वारं सुटल्यावरच मला चांगला अनुभव मिळ लागत नव्हता. ज्वाऱ्या वाळल्या खडक असायच्या, खडखड खडखड वाऱ्यानं काही वेळ लागत नव्हता. नाही तर शांत वातावरण पण त्याही कोपऱ्यात वाजत येऊ लगेच इळा मारला कीच आवाज येत होता डावीवर. हा म्हणून त्या काळात इतके जमा होते तर महाराज सांगत असत ज्यावारे उभे आहे तर जास्त भेव असतं शेतकऱ्याला, आणि ज्यावारे पडल्यावर थोडस भेव कमी होत दिसतो मग ज्यावाऱ्या पडल्यावर. आणि ज्यावाऱ्या बांधून काढल्यावर पुन्हा आटोप येतात. आणि त्या काळामध्ये बुचाड टाकीत होते. बुचाड टाकल्यावर तर लगेच जवळ आलं. एका ठिकाणी आलं सगळं. आता फक्त इस्त्या पाण्याचं भेव. आता चोराचं काही इस्त्याच गाड्याला बाय पिढी भरतो जवळ, पिढी वाढणारला बुचाड बशी जाऊ देत नव्हती. आता भेव चोराचं का बुचा इस्त्या पाण्याचं भेव. सांगायचं तात्पर्य एका जागेवर आणले. तसं सगळा पसारा नामरूप आणि सगळे नाम ओंकार स्वरूप. पडलं की नाही बुचाड? काय पडलंय आता? ओंकार स्वरूपावर आलं सगळं. आणि ओंकार ब्रह्मस्वरूप. ब्रह्मस्वरूपाचं वाच्य आहे ओंकार. लक्ष स्वरूप ब्रह्म आहे, वाच्य स्वरूप ओंकार आहे, नाही का? आता किती बुचाड जवळ आलं नाही, जाग घरीच गेला मार. आता ब्रह्म म्हणलं की सगळी ज्वारी कुठे गेली? ठाकऱ्या, वळहीन, भुसकट हे कुठं गेलं? सगळं बाहेर गेलं. ते खोटय म्हणून जपून ठेवलंय, पण घरात ठेवलंय का? मदन कुठं ठेवलंय? घरात ठेवलं. ब्रह्म आत करून घ्यायचे आपल्याला. तर ब्रह्म आत करून घ्यायचे, पण ते ब्रह्म आत करून घ्यायला किती पेरल्यापासून कष्ट करावं लागले, आहे का? त्यांनी थोडेफार केले असेल तर घरात आलं असतं का? नाही. मग आता आपलं घंटाभर देवपूजा करतो तर घरात आली यायला चालला काही मिळ लागेल. मग तशी काढाकाढी करू नका. किती नामस्मरण करा, इतकी टाचणी करा, टाचणी करू नका, निमित्त काही करू नका. असं विठ्ठल विठ्ठल म्हणा, कारण सगळा परमात्मा जग विठ्ठल रूपानं भरलेला आहे. न करा टाचणी, येथे काही अडचणी माप करी विठ्ठल पिकला माप जेव्हा अमूप करी वाप विठ्ठल पिकला माझा बाप. अमूक माप भरीत राहा जीव हे नामस्मरणाचं. त्याच्यामध्ये गैच करू नका. नाम सारखं भरत राहा, माप सारखं मोजित राहा. का? सगळा परमात्माच पिकलेला आहे. बरं आहे म्हणतात, विठ्ठल पिकला माझा बाप अमुक करी माप विठ्ठल पिकला माझा बाप. ते म्हणतात 8ही प्रहर 12 मास निरंतर नामस्मरणाची रीत कशी सांगितली. 8ही प्रहर, सगळे प्रहर किती आहेत 24 तासामध्ये? तो 8 प्रहर आहे. 3 तासाचा प्रहर 8 24 तासाचा दिवस. 8ही प्रहर, हे का? 8ही प्रहर किंवा 12 महिने म्हणतात कोबरा. 8ही प्रहर 12 मास निरंतर, 12 महिने नेहमी नामस्मरण करत राहा. इतकं दाट नामस्मरण करा. भगवान सुद्धा अर्जुनाला सांगता खेपी, पण भगवंतानं वेगळ्या रीतीनं सांगतो. खूप बरं आहे. तर 8ही
तास नाही, 8 प्रहर नाही, 12 महिने वर्षभर सांगतात. देवानं अर्जुनाला असं कलेनं सांगितलंय की ज्या माणसाला रेटत नाही त्याला थोडं 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 जमा करायला सांगतात. म्हणून अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तितकं तुला जड वाटन गड्या, 8 प्रहर 12 महिने तुला जड वाटत. म्हणून तू हो चित्त, तुला चित्ताला जडपण येईल. म्हणून भगवान म्हणतात अथवा हे चित्त माझे ठाई अचुंबित नाही, न शकशी देऊ. काय म्हणतात देव, अथवा हे चित्त माझ्या ठाई अचुंबित, सगळ्या प्रहारात तू जर मला हे तुझं चित्त देऊ शकत नसेल तर मग काय कर. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या ठाई अचुंबित न शकशी देऊ. मन बुद्धी सहित तुझं चित्त तुम्हाला देत नसशील, देऊ शकत नाही तू, तर मग काय कर. तरी काय करी या 8 प्रहारा माधारी मोजके निमिषी भरी देत जाई. 8 प्रहारामधून मोजक 1 मिनिट भर मला देत जाय. पण कसं देत जाय, असं नामस्मरण करून मोकळा न होऊ. त्या मिनिटामध्ये जेवढं नाम होईल तेवढं करत, त्या अवधीमध्ये मी शरीराहून इंद्रियाहून जगाहून वेगळा परमात्मा स्वरूप आहे असं म्हणून जगतो. आणि शरीराहून वेगळा म्हणल्यावर जन्म मृत्यू वेगळा, माय बापाहून वेगळा, जीवपानाहून वेगळा असं म्हणून जगतो. जीवपानाच्या बाजूला होऊन का जीवपानाला धरून, बाजूला होऊन आपल्याला एवढंच करता येतं, जीवपाना घालवता येतो. इथं आपल्याजवळ जी सामग्री आहे ना, यानं काय करता येतं, गरिबी घालवता येते का जीवपाना, जीवपाना घालवता येतो. गरिबी प्रारब्धावर आहे, गरिबी प्रारब्ध दोन्ही अज्ञानावर आहे, अज्ञानावर आहे. लक्षात आलं का. मग आपल्याला ती सामग्री मिळाली का, काय त्या सामग्रीचा उपयोग, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, ज्याने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरो. जीव म्हणजे महाराज, जीव म्हणल्यावर जन्मलेलो म्हणल्यावर मला आई आहे, मला बाप आहे, आणि मी माय बापाच्या पोटाला जन्माला यायसारखा नसताना का असताना नसताना, मला जर माय बाप नाही, माझं जर जन्म झाला तर मला लग्न झाले का, मला पोरसोर आहेत का, तुम्हाला काही साधं वाटतं का. महाराज इस्त्यावर झोपल्यासारखं आहे का गादीवर, कशावर. एक गवळण म्हणते, चंदनाची चोळी माझं सर्वांग जाळी, गवळणीने गायले. म्हणून तो हा वनमाळी वेगी भेटवा का, संसारात सगळं मला चाळायला लागले, चंदनाची चोळी माझं सर्व अंग जाळी, म्हणायला श्रीमंती आहे का. आथुरणावर गादी सार इंगळावर आहे का गादीवर येऊ, गादीवर आहे का इंगळावर आहे, कैसी सुख निद्रा अंतरणी इंगळाच्या, काय म्हणतात महाराज ऐका. म्हणून संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, हे जीवपणात आहे, गरीबपणात का जीवपणात, जीवपणात आहे महाराज. आणि परमात्मा सुखाचा अनुभव श्रीमंतपणात आहे का कोणत्यापणात, कोणत्यापणामध्ये. लक्षात घ्या. म्हणून अर्जुना एकच मिनिट दे मला, पण त्या मिनिटामध्ये मी चैतन्य स्वरूप आहे, जन्मलेलो नाही, मरणारा नाही, गणा गोतावाला नाही, जातीवाला गोतावाला नाही, सगळ्याला जाणणारा, सगळे वेगळा दिव्य स्वरूप आहे. असं एकच मिनिट ध्यानात घेऊन तितक्या मिनिटात असा निश्चय करून नामस्मरण कर. तुला कसं वाटतं पाहाय, मी जन्मून श्रीमंत घरी आहे असं वाटण्यापेक्षा न जन्मून दारिद्र्य घरी आहे पण मी दिव्य परमात्मा स्वरूप दारिद्र्य घरात असं स्पष्ट तू 1 मिनिट भर म्हणून पाहाय, तुला कसा अनुभव येतो. आणि थोडा तो अनुभव आला चांगला, मी रोजचे 1-1 मिनिट एका जागेवर आण. काय कर, 1-1 मिनिट जागा आणल्यावर, अरे 1-1 थेंब एका जागेवर झाल्यावर होऊन जाते. गेले काय घुमले त्या ठिकाणी घेतले लोक, नाही का.
म्हणून थेमानच कार्यक्रम दाखिलाय काय थेमानच कार्यक्रम दाखिले कसे थेंब थेंब एका जागेवर कर तरी का ऐसे करी जया आठा महा पहारा माझारी मोठ के निमिष भरी देत जाई मग देते का निमिख ते खशील माझे सुख तेथील अरोचक विषय घेईल रोचक का अरोचक अरोचक निवांत अशा प्रकारचं तितक्या मिनिटाला एका जागेवर कर आणि मग पाहाय त्याच्यातला अनुभव घेऊन नाही का मग काय होईल मग मी तू हे अवघे एक मीच स्वभावे मग तुला काय वाटत ते हे मी का आणि सगळं मी अशी तुला अनुभूती येईल अशी अनुभूती येण्याकरता असं नामस्मरण करा आणि आपलं बी नामस्मरण असतंय पावसाकडे मालाकडे पाहून असतंय का स्वरूपाकडे सगळं बरोबर असल्यावर म्हणून चालतं का त्याच्यात काय झाल्यावर सगळं अगदी बरोबर असलं की नाम मरणात मन दिसलं ते बी कवर कधी का नाही असा दिवसभर आल्यावर कवरक घेत असतात कधी त्याला बी काही मर्यादा असते की नसते हो ना तुला सांगितलेलं कशी आज्ञा आहे आणि पुन्हा सगळ्यात घोटाळून कबूल बाजूला घोटाळून आणि घोटाळा वाढवण्याकरता का बाजूला वरण्याकरता या अशा स्थितीतले माणसं मोकळे होते का लोकांना मोकळे करते का मोकळेलाच गोळू गुती मोकळेलाच गुती तुकोबराय म्हणतात बरं मी काय करा असं माप भरा जिभेचे रिकामीच राहू देऊ नका बाकीच्या सगळ्या देहातल्या जीवाला जिथे आहेत की नाही का आहेत ना जीवा म्हशीला नाही का जीव आपल्या जितकी एखाद्या भाषा लांब आहे लांब आहे नाही का किती लांब आहे तिची जीव पुरीला जर दुःख झालं मागच्या पायाचं तर ती मागच्या आगाला चाटी देते तिची लांब जीव आहे कामाची आहे का ती नाही का रिकामीच आहे का नाही बरं दिवसभर तर तिला काय मालकाला म्हणावं लागतं कसा निघालते दुधाची ताऱ्याची काही सोय म्हणते का नाही का सांगते जी बात बोलायचं शाटत नाही ती लेकराला बोलते का भावकीला बोलते का तिच्या स्वतःला बोलते काय उपयोग त्या जिभेचा आणि आपल्या जिभेचा काय उपयोग करायला आपण त्याच्यापेक्षा आपली जीभ वाकडं तिकडं बोलून तिरपट मिरपट करून घ्यायली का नीट करायली काय वरगडे नाही का आणि आपल्या जिभेनं 2 कार्यक्रम होतात म्हशीच्या जिभीने नाही म्हशीच्या जिभीला कधी भजे खावटले का आणि आपल्या जिभीला नीट बोलतच नाही का नीट खात बी नाही नीट खात बी नाही आणि नीट बोलत बी नाही नाहीतर आपली जिव्हा अशी दर्जेदार जर राहिली वागली जर तर म्हशीचं वजन जसं किती शरीर मोठं झालं तर तसे पाय दुखत नाही तसं आपलं बी होईल नाही का म्हैस तिखट खाती का तेलकट खाती का आंबट खातच नाही म्हैस पण झाडाला लागल्यावर मला किती पोट भरलं का नाही हे पण ती कळत नाही इतकं खाती ती नाही का तरी पण तिचं वजन वाढल्यामुळं पायावर ताण आला का डोळ्यावर ताण आला का दातावर ताण आला काय कसं जीवन जगते ती नाही का म्हणून त्याची जीवा काही कामाची नाही असली तरी आणि आपली जीवा उपयोगी आहे पण ती जीवा लालचवली भोजना दूध घरत शतरपत म्हणना पुन्हा निंदियेने उपांना तेने पावलं मुख बंधना गा पुन्हा हे तर जेवण्यात केलं साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली त्याने वाचा कायमची केली मग का झालं वाचा गेली अशी आपली जीव आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा ह्या असणाऱ्या 8ही प्रहरामध्ये आणि काय करा तुम्ही सगळा विकल्प पिकलेला आहे म्हणून माप भरा आणि 8ही प्रहर आणि 12ही महिने निरंतर देवाचं नाव घ्या तुम्ही जर 1 वर्ष असं करून पाहिलं जर 1 वर्षात अनुभूती येऊ शकते निरंतर जर केलं निरंतर केल्यावर ती वाणी तिलाही परमात्मा स्वरूपाचा अमृतमय स्वाद मिळाल्यावर सोड म्हणलं तरी ती सोडित नाही का तुकोबारायनं देऊन ठेवले माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से नाही का मागती अनावर होती आवरतच नाही जसं एखाद्या माणसाची बायको
त्याचं ऐकतच नाही, नाही का? किती जणांचे नवरे बायकाचे ऐकत नसतील, बायका नवऱ्याचे ऐकत नसतील. आपल्या घरचं काढलं की आजो आणि लोकांच्या घरचं काढलं की प्रमाणात येतो मग, नाही का? तसं आपण किती अधीन आहेत का ते आपल्या अधीन आहे, नाही का? म्हणून वाणी ऐकणार नाही आपली, तिला अमृतमय गोडी लागल्यावर, नाही का? तेच म्हणू शकतात अमृता हुनी गोड, असं देवाचं नाव आहे. तरी सुद्धा माझं मन घेत नाही असं नामदेवराय म्हणतात. ते आपल्यावर आरोप करून बोलतात. पण तुकोबाराय तर म्हणतात माझी मदत झाली अनावर माझ्या, छंद या नामाचा लागला असे तुकोबाराय म्हणतात 12 मास निरंतर. शेवटी म्हणतात तुका म्हणे वाणी वर्जे ना हे घेता धनी, अशी पर्वपक्क भूमिका झाल्यावर आपली पुढची स्थिती महाराज सांगतात. मग वाणी त्याला वर्जित नाही, बाजूला करीत, सारखं वाणी नाम घेते. आणि आपली तरी वाणी चालूच आहे ना, पण वस्तूच्या रूपानं का देवाच्या? आणि त्या वस्तू देव आहेत का वस्तू आहेत? देवाची. आणि मग देव असून वस्तू म्हणायले का वस्तू असून देव म्हणायले? वस्तू म्हणायले. आणि जर तुम्ही वस्तू असून देव म्हणल्यावर तर जमलंच. मग अनुभवाला यायला वस्तू म्हणायले परमात्मा. अनुभवाला शब्दात माणसं आलते का परमात्माच होता? आत्मा होता. माणसं अनुभवाला आलते का आत्म्याचा अनुभव येतो? चालते, पण आत्म्याचा अनुभव आहे. माणसं स्वप्नात आलते का आत्मा माणसं घालतात? आत्मा माणसं. ज्ञान माणसाच्या आकारात घालतं, आत्मज्ञान त्या वस्तूच्या आकारात घालतं. म्हणून हे सकाळी म्हणतो त्या खटेवाच्या आणि मीच होतो, नाही का? तसं आता वस्तू आहेत का परमात्मा आहे? परमात्मा. परमात्मा म्हणावं का वस्तू म्हणावं? आणि वस्तू म्हणून मी वाणी कडे बसन आनंद वाचाळ बरं ती बरं. मग त्या कैसा दयाळ पावे हरी, त्याच वस्तू जर हरी समजल्या, ते दृष्टी दिसे, जर असं समजू लागलो तर व्यवहार बी बंद नाही होणार, व्यवहार बी करता येणार. त्या वस्तूबद्दल बोलायचं पण समजायचंच नाही ही वस्तू आहे म्हणून. बोलायचं त्या वस्तूनं आणि समजायचं ह्या वस्तू. गुरुजी म्हणत असत त्यांच्या काळामध्ये एक वारकरी होत. त्यानं काय केलं महाराज, कवड्याची माळ विकत आणली तुळजापुरावर, एक पैडी घेतली आणि जोगाव मागायचं अंबाबाईच्या नावानं, भजन करायचं पांडुरंगाच्या नावानं, खायचं तिच्या नावानं, गायचं याच्या नाव. त्यानं काय करत, कधीच म्हणलं नाही वारकरी आहे मधुकरी वाडा नाही, अंबाबाईचा जोगाव म्हणायचं. आणि जोगाव बी 5च घर मागायचे. एक घरी जर मिळालं ना जेवण, पुन्हा मागायचं बी नाही, ते गुन्हा ठेवून द्यायचं, सारखं दिवसभर नामस्मरण करायचं. तशा वस्तू म्हणा ना, पोरग म्हणा, बायको म्हणा, पण बायको पोरग समजू नका का म्हणू नका, समजू नका. काय सवलत आहे तुम्हाला, नाही का? काय सवलत, अजून काय पाहिजे तुम्हाला? म्हणा ना वस्तू, पण समजा परमात्मा. जपन का नाही? म्हणा ना खुर्ची, पण समजा ना परमात्मा आहे ते खुर्ची. म्हणायला खुर्ची आहे, काय असायला म्हणायला खुर्ची ना असायला लाकूड आहे. म्हणायला खुर्ची ना असायला लाकूड आहे, आणि म्हणायला लाकूड ना असायला माती आहे, आणि म्हणायला माती ना असायला अविद्या आहे, प्रकृती आहे. म्हणायला प्रकृती समजायला मीच आहे. जमन का नाही? आहेच जमन. असं आणि असं केलं तर आपलं जमलं, नाही तर मग काही खरं नाही आपलं. फक्त आपला ह्या जगात मोक्ष आपला आहे, आपले कोणीच नव्हती. आणि याला फक्त मोक्ष सोडायला सगळेला आमचं म्हणतो येडपडे. मोक्षाला सोडून दिले, मोक्ष आपलं स्वरूप आहे ना, त्याला सोडून दिलं. आणि सगळे हे मव आहे, ते मव आहे, ते मव आहे. आणि काय मव आहे? आपलं रूपच माझ आहे का बाकीचं माझ आहे? रूपच. बघाय म्हणतात ना, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. बोलणं निश्चित झालं का समजूत निश्चित झाली? समजूत निश्चित झाली, बोलणं नाही. बोलणं तसंच्या तसं आहे. त्या वस्तूबद्दल शर्टच म्हणायचं पण समजायचं नाही. शर्ट समजणं बाधक हे का म्हणतं? समजणं बाधक येणार तुमचे दोन्ही बी काम व्यवहार बी व्हाय नाही
आणि आत्मस्वरूपी बाजूला जाईल. तुम्हाला काय पाहिजे बरं अजून? तरी तुमचा रुसवा जातच नाही. काय करावं देवाला तरी? ऐका, आपल्याला मनुष्य देह देणार, समजूत वेगळी करून म्हणणं वेगळं करा. हे काम जमतं ना राव आपल्याला. आता हे काम जमत नाही का ह्या कामाकडे लक्ष नाही, आणि हेच काम आपण विपरीत रूपाने करायलो, हेच करायचं. बाकीचं तरी समजायला सुखा करतात कशा करतात सुखा करतात, आणि तशा प्रकारे होईल, जास्त दुःख होईल ना. व्यवहारासारखंच म्हणतात, व्यवहारासारखं समजू. जास्त दुःख होईल का कमी होईल? जास्त दुःख होईल. त्याची खाली पाया देऊ म्हणून दुःख तर आवडत नाही आणि सुखासारखं तर वागत नाही का. रोग तर जावा वाटतो आणि पथ्य सांभाळीत नाही. कसं काय मिळत असेल? रोग जावा वाटत नाही का? आता फिरायची गरज नाही का? पहिल्यांदा फिरलो तेव्हा ते सगळं दिसत होतं. म्हणून रोग तर जावा वाटतो, मग पथ्य सांभाळावा ना, नाही का. म्हणून पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे नसेली, असं जर केलं आपण तर काय घरदार सोडायचे मात्र घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावे. जर मरायचं नसेल नाही का, आणि मरायचं असेल लवकर जायचं असेल तर पथ्य सेवन करीत राहावं. चटकन दुसरे बी मोकळे आणि आपण बी मोकळे, नाही का. अशी स्थिती जर आणायची असली का आणून ठेवली आपण. आता संतांच्या संगतीमध्ये या. तुम्ही संतांचा कोणताच अंगावर अलंकार घालू नका, पण समजूत अशी दर्जेदार करा. नाही तर समजूत कशाच्या कशी सगळे अलंकार घालून बसते, नाही का. बाह्य लक्षणानं बरोबर असली तरी पण तिला सवाशीन म्हणता येईल का? बाह्य लक्षणवालीला सवाशीन कधीच म्हणता येणार नाही. आणि सवासनीतीच्या हात चुकून कुठे घेत्यान का? ना, गुरुजीचे फार आडाख्याचे दृष्टांत आहे. म्हणून तुकोबाराज सांगतात, बाबांनो, तुमची वाणी कधीच परमात्मा स्वरूपाला बाजूला करणार नाही, वर्जिणार नाही. सततच परमात्मा स्वरूपाला नामस्मरणाला लिपुटून राहील. आणि आपली वाणी आजही व्यवहारातल्या पदार्थाला लिगटू नये. पट्टे असताना का खरी असताना, आणि किती बी लिगटून राहिली तर त्याला त्याच्यात काय भेटणार आहे का? भूस व गाळ्यावर खाली काय पडल? काय पडणार आहे भूस व गाळीचा? नाही का. म्हणून आतापर्यंत भुसत उधळलंय का मदत? भुसत उधळलंय, दुसरं काही नाही उधळलं तरी सुद्धा तुम्हाला म्हणतात बरं का, गेले ते भूत जावो पण ते आतापासून नाग झाले तर ते भुसात जमा झालं गड्या. पण आज मात्र व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित ऐकून व्यवस्थित निश्चय करा. व्यवस्थित निश्चय केला की झालं काम झालं. आपण त्याच्या करताच आलेलो आहे. मग आपल्याला 84 लक्षातून बाजूला होता येईल. नाहीतर 84 लक्ष येऊन 84 न चुके फेरा. पुन्हा गर्भवासी या तना थोरा येऊन पडसी संदेह पुरा. ओळसा थोर माया दाढी. अशा स्थितीला बाजूला करू शकतो. व्यवहारातल्या स्थितीला आपण बाजूला करू शकत नाही. ती तर एक आदृष्टावर समजुती करता, नाही तर ती मुळीच खरी नाही. फक्त आपणच खरे आहोत. ते चैतन्य रूपाच्या स्वरूपानं, ज्ञान स्वरूपानं, हाडामासाच्या स्वरूपानं आपलं ते अंग नाही. आपलं जे अंग आहे ते आपलं अंग ध्यानात घ्यावं. आणि ध्यानात घेतल्यावर पुन्हा काही ध्यानात घ्यायचा अर्थ नाही, काही राहतच नाही. का काय राहिलं कोणावर नाव घ्यायचं? काहीही नाही राहिलं. मग ते जे दिसल ते मीच वाटत. मीच वाटल का मीच आहे निश्चित होईल. मीच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जे जे भेटते तुका म्हणे, जे जे भेटे ते वाटते मी आहे. आणि भेटलं की माझ्यासारखंच वाटत का मीच वाटल, मीच वाटल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाणी वर्जना हे घेता धनी. जिव्हा अमुक करी माप. विठ्ठल पिकला माझा बाप. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.